नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहतोय इयत्ता 9वी 10वी 11वी 12वी या प्रत्येक वर्षांसाठी असलेला ड्राफ्टिंग स्पीच हा इंग्लिश मधील एक विषय। तर ड्राफ्टिंग स्पीच म्हणजे काय? पहा बाळांनो, मौखिक कौशल्य आहे, भाषण लेखन इंग्लिश मधून कसं करायचं याच्यासाठी आपल्याला 5 गुण दिले जातात। तर याची सुरुवात रिस्पेक्टेड टीचर अशी किंवा होनरेबल चीफ गेस्ट किंवा होनरेबल हेडमास्टर टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स अशा पद्धतीनं अतिशय मुद्देसूद आणि सोप्या भाषेमध्ये करावी। यांमध्ये प्रोव्हर्ब्स असतील, काही क्युटोज असतील, काही गुड थॉट्स असतील, यांचा वापर करावा। आपल्याला तिथं मुद्द्यांचं स्पष्टीकरण म्हणजे जो काही विषय दिला आहे तो व्यवस्थित मांडणं फार गरजेचं असतं। प्रभावी विधानं असावीत, भाषण लेखन विशेष असं सुसंगतीत असावं। शेवटी समारोप करताना थँक्यू किंवा स्पेशली असं म्हणावं की आय ओन यू फॉर लिसनिंग टू माय स्पीच केअरफुली, म्हणजे अशी तत्सम वाक्य वापरावी आणि शेवट करावा। तर एक बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला प्रश्न होता, त्याचं मी पुढील प्रमाणे तुम्हाला ड्राफ्टिंग स्पीच लिहून दिलेलं आहे, ते पहा। ड्राफ्टिंग स्पीच क्वेश्चन नंबर 1 आपल्या बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये येणारा अतिशय महत्त्वाचा प्रश्न। ड्राफ्ट अ स्पीच ऑन ॲडव्हांटेज ऑफ अर्ली रायझिंग विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग वेब, यू कॅन ॲड युअर ओन पॉईंट्स। ओके, इथं आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, अर्ली रायझिंग मीन्स लवकर उठण्याचे फायदे। मग त्याच्यामध्ये आपल्याला बघा इथं वेब दिलेली आहे। कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस, गुड हॅबिट, फील्स फ्रेश, time for exercise, complete the work, provides energy, time management and good for health। तर याचा वापर करायचा आहे आणि आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीनं स्पीच कशी लिहायची हे पुढील प्रमाणे पाहायचं आहे। तर पहा बाळांनो, आपण याचा आन्सर घेतोय। नेहमी स्पीच लिहित असताना वाक्यरचना कशी करायची, सुरुवात आणि शेवट याचा मॅटर व्यवस्थितरित्या पाठच करून ठेवायचा आहे। स्पीच मीन्स भाषण, आणि भाषण करत असताना आपण एक विशिष्ट पद्धतीने सुरुवात करतो। तर त्याचा आन्सर कसं लिहायचं, काय लिहायचं याच्या अतिशय सोप्या पद्धतीने पुढील प्रमाणे लिहून दिलेलं आहे। रिस्पेक्टेड टीचर अँड माय डिअर फ्रेंड्स, टुडे आय एम हिअर टू एक्सप्रेस माय व्ह्यूज ऑन अ सब्जेक्ट ॲडव्हांटेजेस ऑफ अर्ली रायझिंग। म्हणजे बघा लवकर उठण्याचे फायदे, यावर आपण काय करतो, स्पीच देतो। अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायची कशी लिहायची आणि काय लिहायची। There are many benefits of early rising. It is a good habit and everyone has kept that habit. One can start one's work long before others. He can save a lot of time as he wake up early. The early rising does a large amount of his or her work before others get out of a bed. The mind remains fresh early in the morning. There are no sound, no noise, or to be no disturbs. Our attention will be attended. The work done at the time is generally well done. One can find time for exercise in the fresh morning air. Exercise gives one of the energy that enables her or him to work for the whole day, and early rising does not have to hurry over any part of his work. He or she goes to bed long before midnight. At the time, sleep is a very refreshing. After the sound rest, he rises early next morning in good health. It is said that everyone early to bed and early to rise make a man healthy, wealthy and wise. The power of the concentration also increases when one get up early in the morning, and early riser always respect the value of time. He can give a justice to all of the work he is going to do. He or she never feels nervous. Rather, he or she feels very enthusiastic about everyone.
Nowadays, children and many youngsters do not wake up early in the morning. If they want to be active, they have to rise early. I hope everyone of you has understood the importance of early rising. Thank you for listening my speech. Thank you so much. तर बाळांनो, इथं आपण ड्राफ्ट स्पीच बघितली, ॲडव्हान्टेजेस ऑफ अर्ली रायझिंग. तर अशा पद्धतीनं लिहायचा प्रयत्न करायचा आहे. बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पडलेला प्रश्न होता, तो मी इथे तुम्हाला सादर करायचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.